आमच्या राज्याचे प्रभारी आदरणीय श्री रमेश चन्नी तलाजी यांचं आज आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि ते आमच्या विधान परिषदेतील सदस्य, विधानसभेतील सदस्य आणि जे पराभूत उमेदवार आहेत त्या सर्वांची या ठिकाणी गाठीभेटी घेणार आहेत आणि गाठीभेटी घेऊन पक्षाचं जे धोरण आहे त्याविषयी चर्चा करणार आणि ते ठरवणार पक्षश्रेष्ठींची चर्चा करून। तर त्या निमित्तानं त्यांचं हे आगमन आहे। दुसरीकडे प्रदेश अध्यक्ष असतील त्याचबरोबर मुंबई अध्यक्ष असतील यांच्या बदली संदर्भात देखील चर्चा सुरू झालेली आहे, कारण की हा पराभवानंतर ह्या बदल्या केल्या पाहिजे। नाही, हे तर परिवर्तन नेहमी होत असतं आणि निवडणुका झाल्या की पक्षांमध्ये परिवर्तन जे होत असतं त्याला सामोरं जावं लागतं आणि त्याची कल्पना सर्वांना असते। काही यात नवीन असल्यासारखं काही मला वाटत नाही। दुसरीकडे आज दुसरा दिवस खरं तर अधिवेशनाचा आहे, विशेष करून कुठले मुद्दे घेऊन जातात? काल आम्ही परभणी आणि बीड मध्ये ज्या प्रकारे पोलीस प्रशासन निकामी ठरलं आणि त्यांनी ज्या पद्धतीने परभणी आणि बीड पेटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला त्या संबंधाचे स्थगन सभागृहात लावलेले होते, परंतु काल शोक प्रस्ताव असल्या कारणानं ते स्वीकारले गेले नाही। आज ते स्वीकारले गेलेले आहेत। आज परभणीच्या आंदोलनांवर आणि परभणीमध्ये जी घटना घडली की सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आणि जी मेडिकल रिपोर्ट त्या ठिकाणी आलेली आहे त्या मेडिकल रिपोर्ट मध्ये सरळ सरळ आरोप केलेले आहेत की मारहाणीमुळे ते मृत्यू झालाय, याला सर्वस्वी पोलीस जबाबदार आहेत। एवढंच नव्हे तर शांतता प्रस्थापित करण्याकरिता जी शांतता समिती बनली होती त्याचे प्रमुख दलित पॅंथरचे नेते आणि लोकनायक विजयराव वाकोडे हे जेव्हा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेतनं घरी परतले त्यांना हृदयविकाराचा झटका आला की हे सगळं जे घडतंय सातत्यानं 10 तारखेपासून शांतता प्रस्थापित करायला ते लागलेले होते आणि त्यांचंही नाव आरोपीच्या त्या याच्यामध्ये घातलेला आहे इतर आरोपीमध्ये। तर हा जो प्रकार या ठिकाणी राज्य सरकार करतोय, मला वाटतं की काहीतरी आंबेडकरी चळवळीला त्याचं खच्चीकरण करण्याचा सुनियोजित कट या ठिकाणी आखला तर गेला नाही, याविषयीची चर्चा आज आम्ही करणार आहोत। दुसरीकडे मंत्री ज्या आहेत मेघना बोर्डीकर त्या परभणीच्या आहेत, त्यांनी स्वतः सांगितले की हार्ट अटॅक झाला। मेडिकल रिपोर्ट खोटी बोलू शकत नाही। या ठिकाणी जेव्हा शवविच्छेदन करण्यात आलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद मध्ये, त्या मेडिकल रिपोर्ट मध्ये सरळ सरळ त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की मारहाणीमुळे या ठिकाणी मृत्यू झाला। तर मला तरी वाटतं की त्या जर निष्णात या ठिकाणी मेडिकलच्या ज्ञानी असतील तर त्या बोलत असतील, त्याला मी काय म्हणू शकतो। अजित पवार नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे कालपासून। अजित पवार नॉट रिचेबल असल्याची चर्चा। छगन भुजबळ नाराज। खरं पाहिलं ना तर मला या लोकांची कीव येते हो। या ठिकाणी सत्ता पक्ष जो आहे बीजेपीचा त्याला गरजच नाही यांची कुणाची। महायुती नावासाठी महायुती आहे, यांनी अजूनही विचार करावा। ज्या पद्धतीनं यांना वागणूक दिली जात आहे, ज्या पद्धतीनं यांचं राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री घेत असताना या ठिकाणी दिवस मोजले जातात, त्रास दिला जातो, अजूनही खाती वाटप या ठिकाणी नाहीत। यावरून यांनी समजून घेतलं पाहिजे की त्यांना यांची गरजच नाही मुळात आणि तरीही ते केविलवाणेपणे सत्तेसाठी आपापलेले आहेत। आश्चर्य वाटते। शिवसेना करत होती, तुम्हाला वाटतं एवढा दबाव शिवसेना टाकू शकते, भाजपवर गृह खाते मिळवू शकते? दबावाचा विषय नाही, इथं विषय असतो की तुम्ही जेव्हा युतीमध्ये असता तर त्या युतीचं जे गुणधर्म असतो, जो साधर्म्य भाव असतो तो तुम्ही जोपासता का? तर या ठिकाणी कुठेतरी न जोपासल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। संबंधितांनी निश्चितपणे या ठिकाणी विचार करावा।